शेतकरी बांधवांनो नमस्कार. आपण पाहताय कृषीवाला ॲग्रो हा आमचा यूट्यूब चॅनल. आज आपण माहिती घेणार आहे काकडी या पिकावरील रोग व त्याचं नियंत्रण. तर कुठल्याही पिकावर काम करताना ते पिकावर येणारे किडी व रोग यांचं माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. त्या दृष्टीने आपल्याला फवारणीचं पूर्व नियोजन करता येते. आणि आज आपण माहिती घेणार आहे तसेच काकडी पिकावरती. आज आपण बघणार आहे ते पावडरी मिल्ड्यू, डावणी मिल्ड्यू, फ्युझेरियम विल्ट, त्यानंतर फलकुज असेल, त्यासोबत कुकुंबर मोझॅक व्हायरस असेल, या काकडीवर येणाऱ्या रोगांविषयी, त्यांची ओळख व त्यांचे नियंत्रण. चला सुरुवात करूयात आपण पावडरी मिल्ड्यू किंवा आपण भुरी म्हणतो त्यापासून. तर भुरी कशी ओळखायची? पानाच्या मागच्या बाजूला आपल्याला दिसणार आहे की पांढरी पावडरीची वाढ झालेली. पानाच्या खालच्या बाजूला आपल्याला पांढरसर पावडरीचं थर आपल्याला पानामध्ये दिसणार आहे आणि हळूहळू हा थर वाढत जातो आणि देठापर्यंत कव्हर करून घेतो. थोड्याच दिवसांनी आपल्याला पानं ती पिवळी पडलेली दिसतात वरतून आणि पानाचे दिवस पूर्ण व्हायच्या पूर्वीच म्हणजे प्रीमॅच्युअर ती पानं खराब होऊन जातात पिवळी पडून. तर ह्याच्या नियंत्रणासाठी आपल्याला काय करायचं आहे? मार्केटमध्ये बरीच बुरशीनाशकं उपलब्ध आहेत. त्यातली काही चांगली मी आपल्याला सांगतोय. तर निसोडियम असेल धानुका कंपनीचं अर्धा मिली प्रति लिटर याप्रमाणे, किंवा BSF कंपनीचं मेरिवॉन असेल अर्धा मिली प्रति लिटर याप्रमाणे, आदामा कंपनीचं निमरॉड असेल 1 मिली प्रति लिटर याप्रमाणे, नागार्जुना कंपनीची इंडेक्स पावडर असेल 1 ग्रॅम प्रति लिटर याप्रमाणे, किंवा BSF कंपनीचं ॲग्रेसिव्ह असेल अर्धा मिली प्रति लिटर याप्रमाणे. मी काय मार्केटिंग करत नाही कुठल्या कंपन्यांचं. जी चांगली बुरशीनाशकं माझ्या बघण्यात आहेत मी तुम्हाला ती सांगतो. यापैकी आपण कोणतंही एक किंवा ठराविक दिवसाच्या इंटरव्हलनं तुम्ही चेंज करून ही बुरशीनाशकं वापरू शकता. एकाडेक ह्या हिशोबानं. बुरीचा तुम्हाला प्रादुर्भाव दिसला तर आपण ह्याच्यावरती काम चालू करू शकता. ठीक आहे. तर हे झालं बुरीवरती. आणि प्रमाण जर बुरीचं जास्त वाटत असेल तर ह्याच्या बुरशीनाशकासोबत आपण पोटॅशियम बायकार्बोनेट PBC आपण म्हणतो ते 1 ग्रॅम प्रति लिटर किंवा 1 ते 1.5 ग्रॅम प्रति लिटरनं आपण वापरू शकता येते. ह्याच्यामध्ये मिक्स करून, बुरशीनाशकामध्ये मिक्स करून. तुमचं निसोडियम असेल, मेरिओन असेल, इंडेक्स असेल किंवा ॲग्रेसिव्ह असेल याच्यामध्ये. ठीक आहे. तर पुढं बघू आपण डावणी मिल्ड्यू. तर डावणी मिल्ड्यू ओळखायचं कसं? तर पानाच्या वरच्या बाजूला पिवळसर कलरचे डाग दिसतात. हे डाग गोल नसून असे चौकोनी किंवा स्क्वेअर शेप किंवा षटकोनी शेपचे आपल्याला पिवळसर डाग पानावरती दिसून येतात. तर ही झाली डावणी मिल्ड्यूची ओळख. आपण फोटोमध्ये शेजारच्या बघू शकता. आता याच्या नियंत्रणासाठी आपल्याला काय करायचं आहे? तर डावणीच्या नियंत्रणासाठी मी पुढील काय तुम्हाला मार्केटमधली उपलब्ध चांगली औषधं सांगतोय. जसं की सिजेंटा कंपनीचं रिव्हर्स असेल 1 मिली प्रति लिटर याप्रमाणे, किंवा BSF कंपनीचं कॅबिरोटॉप असेल 2 ग्रॅम प्रति लिटर याप्रमाणे, किंवा बायर कंपनीचं प्रोफायझर असेल 2.5 ते 3 ग्रॅम प्रति लिटर याप्रमाणे, किंवा धानुका कंपनीचं किरारी असेल अर्धा मिली प्रति लिटर याप्रमाणे, त्यानंतर कर्जेट असेल 3 ग्रॅम प्रति लिटर याप्रमाणे, किंवा तुम्ही सिजेंटाचं रिडोमेल गोल्ड वापरू शकता 2 ग्रॅम प्रति लिटर याप्रमाणे, बायर कंपनीचं मेलोडी डुओ असेल 2 ग्रॅम प्रति लिटर याप्रमाणे. तर सुरुवातीपासून आपल्याला काय करायचं आहे की बुरशीनाशक हलक्यापासून ते भारी बुरशीनाशक म्हणजे लेवल वाढवत आपल्याला जायचं आहे. म्हणजे पहिला हात घेतला तुम्ही रिडोमिल गोल्डचा, नंतर घेतला कर्जेटचा, नंतर घेतला मेलोडीचा, नंतर घेतला प्रोफायलरचा, नंतर घेतला कॅबिरोटॉपचा, रिव्हर्सचा किंवा किरारीचा. असं आपल्याला हात एकाडेक हात बदलत आपल्याला जायचे. तर आपल्याला याचं चांगलं नियंत्रण आपल्याला डावणी मिल्ड्यूचं मिळू शकतं. ठीक आहे. तर डावणी मिल्ड्यू नंतर आपल्याला बघायचं आहे विल्टवरती. तर हा विल्ट किंवा मर याच्यामध्ये 2 प्रकार येते. फ्युझेरियम विल्ट एक असतोय आणि बॅक्टेरियल विल्ट आपण म्हणतो. तर याच्या नियंत्रणासाठी आपल्याला काय करायचं आहे? तर सुरुवातीच्या स्टेजला आपण जेव्हा आवणे घेणार आहेत बुरशीनाशकांच्या, त्याच्यामध्ये आपल्याला रोको 1.5 ग्रॅम प्रति लिटर याप्रमाणे, किंवा प्रादुर्भाव जास्त वाटत असेल रानाचा मरीचा तर मेटॅलॅक्झिल 1.5 ग्रॅम प्रति लिटर किंवा 1 ग्रॅम प्रति लिटर याप्रमाणे, किंवा कॉपर ऑक्झिक्लोराइड 1 ते 1.5 ग्रॅम प्रति लिटर, सोबतच कासुगामायसिन 1 मिली प्रति लिटर याप्रमाणे आपल्याला आवणीमध्ये ही बुरशीनाशक वापरायची आहे. तर दुसरा आपण याच्यावरती उपाय बघूया जैविक. जसं की जैविक बुरशीनाशक मार्केटला उपलब्ध आहे. ट्रायकोडर्मा विरिडी असेल, ट्रायकोडर्मा हर्जिनियम असेल, किंवा सुडोमोनास फ्लोरोसन्स असेल. तर ट्रायकोडर्मा विरिडी आणि सोबतच सुडोमोनास फ्लोरोसन्स ही 2 बुरशीनाशक आपल्याला वापरायची आहेत. तर चांगल्या क्वालिटीची मार्केटमध्ये मिळणारी उच्च गुणवत्तेची ज्याच्यामध्ये हाय काउंट आहे जीवाणूंचा ते आपण वापरू शकता. ठीक आहे. मल्टिप्लाय करून सोडून द्यायचे आपल्याला. पुढे बघू आपण कुकुंबर मोझॅक व्हायरस. तर हा कुकुंबर मोझॅक व्हायरस काय आहे? तर पानं जी येते ती पिवळी पडतात. अगदी मोठ्या प्रमाणात पानांमध्ये आपल्याला पिवळा कलर जाणवून येतो आणि एकदम गडद पिवळीशी पानं पडतात. त्यातला क्लोरोफिल पूर्ण नष्ट होऊन जातो पानातला.
आणि पानं ही मागच्या बाजूला अशी वाकडी पडतात. म्हणजे आपण फोटोमध्ये बघू शकता 1 नंबरच्या वरती की पानं ही मागच्या बाजूला गुंडाळली गेतात, किंवा पानामध्ये नेक्रोसिस म्हणजे असं चुरड्या मुरड्यापणा दिसून येतो पानामध्ये. तर हा झाला कुकुंबर मोझॅक व्हायरस. कशामुळे होतो? तर रस शोषणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव. जसं की आपलं थ्रिप्स असतील, ॲफिड असतील, पांढरी माशी असेल, तर ह्यांच्यामुळे हा कुकुंबर मोझॅक व्हायरस प्लॉटमध्ये येतो आणि पसरला जातो, प्रसार होतो याचा. तर नियंत्रणासाठी काय करायचं आहे? रस शोषक किडींचं नियंत्रण करायला लागतं. त्याच्याबरोबर मग आपल्याला काय वापरायचं आहे? तर कॉन्फिडर सुपर असेल बाहेर कंपनीचं, त्यानंतर युपीएल कंपनीचं उलाला असेल, सिजेटा कंपनीचं पॅगॅसस असेल, आणि जर प्रादुर्भाव जास्त असेल तर शिनवा ILL कंपनीचं, किंवा सेमच आपलं ग्रासी असेल गोदरेज कंपनीचं, आपल्याला ही प्रोडक्ट आपल्याला वापरायचे ते, किंवा तुमचं ट्रेसर असेल. प्रादुर्भाव रसशोषक किडींचा किती आहे त्याच्यावरती आपल्याला हे हात ठरवून घ्यायचे ते, की हलका हात घ्यायचा आहे की भारीतला हात घ्यायचा आहे. झालं. आणि तण नियंत्रण हे खूप महत्त्वाचं आहे, कारण तणावरती किडी होस्ट म्हणून वावरतात तुम्ही फवारणी करत असताना. तर तण नियंत्रण हे खूप गरजेचं आहे ह्या कुकुंबर मोझॅक व्हायरसच्या नियंत्रणासाठी. पुढं आपण बघू फळकुज. शेजारच्या फोटोत आपण बघू शकता की जे बारकं फळ दिसतंय ते लहानच असताना काळपट खराब होतं आणि ते सडून पडून जाते. तर फळकुजीचं कारणामध्ये न्यूट्रिशन मॅनेजमेंट पण एक भाग येतोय. जसं की कॅल्शियम बोरॉनचा योग्य वापर असेल आपल्याला करणं गरजेचं आहे. आणि फळकुजीसाठी कोणती बुरशीनाशकं वापरावीत आपण ते बघूयात. तर BSF कंपनीचं एक्रोबॅट कम्प्लीट असेल 2 ग्रॅम प्रति लिटर, किंवा सिजेंटा कंपनीचं रिडोमिल गोल्ड असेल 2 ग्रॅम प्रति लिटर, किंवा सिजेंटाचंच फॉलिओ गोल्ड असेल 2 मिली प्रति लिटरनं, किंवा रोको असेल बायोशेड कंपनीचं 1.5 ग्रॅम प्रति लिटरनं. तर सुरुवात करताना रोकोपासून करायची. रोको असेल, फॉलिओ गोल्ड असेल, त्यानंतर रिडोमिल गोल्ड असेल, अगदीच प्रमाण जास्त असेल तर ॲक्रोबॅट कम्प्लीट. ह्या हिशोबाने तुम्ही बुरशीनाशकं त्याप्रमाणे टप्प्याटप्प्याने वापरू शकता, किंवा तुमचं ॲमिस्टर टॉप पण चांगलं चालतं याच्यावरती. ठीक आहे. तर हे झालं आपलं फळकुजीचं. तर आज आपण बऱ्यापैकी रोग कव्हर केले. ते पुढच्या भागामध्ये आपण बघूयात किडी.